हिरड्या फुगल्यास मोरावळा मोठा आवळा घेऊन त्याचे तुकडे करावेत व ते तांब्यावर पाण्यात उकळावे. ते पाणी गाळून घेऊन थोडे गरम असतानाच त्याने खळखळून चूळ भरावी. नंतर लगेच साध्या पाण्याने चूळ भरावी. गालगुंड. उंबराच्या झाडाचा चीक काढून त्याचा लेप गालावर लावून ठेवावा. गालगुंड बरे होताच तो लेप आपोआप निघून जातो. त्याआधी काढण्याचा प्रयत्न करूनही तो निघत नाही. चेहरा धुण्यासाठी 4 ते 5 चमचे दूध घेऊन त्यात 2 थेंब लिंबाचा रस घालून 1 तास ठेवावे. तासाभराने दह्याप्रमाणे झालेल्या ह्या मिश्रणाचा 10 मिनिटे चेहऱ्यावर मसाज करावा. नंतर ते धुवून टाकावेत. हा प्रयोग आठवड्यातून 2 वेळा करावा. मानेवरील दागिन्यांचे डाग घालविण्यासाठी लिंबाच्या रसात मीठ घालून ते मिश्रण डागांवर चोळून फक्त 1 मिनिटच ठेवावे व नंतर लगेच ते पाण्याने धुवून टाकावे. संधिवात व हाडांचे दुखणे. पांढऱ्या तिळाचे 2 चमचे तेल भाकरीच्या पिठात मिसळून भाकऱ्या कराव्या व खाव्या. यामुळे स्पॉन्डिलिटिस, कंबरदुखी, गुडघेदुखी व सांधेदुखी जाते. स्पॉन्डिलिटिस व मणक्यांचे विकार. काळ्या खारकांची 2 चमचे पावडर दुधामध्ये शिजवावी. कोमट झाल्यानंतर त्यात 1 चमचा तूप घालून रोज सकाळची न्याहारी म्हणून हे मिश्रणच घ्यावे. इतर काहीही खाऊ नये. यामुळे 15 दिवसात मणक्यातील गॅप भरून येते. टकलावर केस येण्यासाठी सकाळी अंघोळ झाल्यानंतर लसणाची पाकळी चुरडून त्याचा रस टकलावर लावून सावलीत सुकू द्यावा. हा प्रयोग 2 महिने करावा. केस येण्यास सुरुवात होते. कांद्याचा रस. रात्री केसांना लावून डोक्यावर टोपी घालून झोपावे. या प्रयोगाने केस गळती थांबते. झोपेत घोरण्याची समस्या. तूप गरम करून कोमट करावे व त्याचा 1 थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये सोडावा. हा प्रयोग सलग 15 दिवस केल्यास घोरणे कायमचे बंद होते. माथा उठणे. गाजराचे पान मिठाच्या पाण्याने धुवून त्यावर दोन्ही बाजूने तूप लावावे व ते तव्यावर चरचर आवाज येईपर्यंत ते गरम करावे. त्या तुपाचे 2 थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये सोडून अर्धा तास झोपावे. त्वचेला खाज येत असल्यास दर 3 महिन्यातून एकदा सलग 8 दिवस तुरटीच्या पाण्याने अंघोळ करावी. मधुमेह, शुगर. सीताफळाच्या झाडाची मध्यम, कोवळी किंवा न पिकलेली पाने मिठाच्या पाण्यात धुवून व देठ काढून चघळावी व गिळून टाकावी. पहिल्या दिवशी उलट्या, जुलाब याचा त्रास होऊ शकतो. हा प्रयोग सलग 15 दिवस करावा. जेवल्यानंतर अर्धा तास पाणी पिऊ नये. त्यानंतर गुळाचा 1 खडा खाऊन त्यानंतर पाणी प्यावे. जेवल्यानंतर गूळ खाल्ल्यामुळे साखर वाढत नाही. दुपारी बाहेरून आल्यानंतर गुळाचा 1 खडा खाऊन त्यावर पाणी प्यावे. त्यामुळे साखर वाढत नाही. लूज मोशन. चमचाभर मेथीचे दाणे न चावता गिळून टाकावेत व त्यावर अर्धा ग्लास कोमट पाणी प्यावे. लहान मुलांच्या पोटात दुखत असल्यास वाटीभर पाण्यामध्ये 1 चमचा वावडिंग रात्रभर भिजत ठेवून सकाळी उकळून व गाळून घ्यावे आणि ते पाणी मुलांना चमच्याने पाजावे. अंघोळ करताना अंघोळ संपेपर्यंत तोंडामध्ये जास्तीत जास्त पाणी भरून ठेवावे. त्यामुळे थायरॉईड, सर्दी, खोकला, ताप याचा त्रास होत नाही. स्त्रियांनी पायात चांदीचे पैंजण कायमस्वरूपी घातल्यास थायरॉईडचा त्रास होत नाही. मन शांत आणि संयमी राहते. स्त्रियांनी गळ्याला स्पर्श होईल अशा प्रकारे सोन्याचा मणी
कायमस्वरूपी घातल्यास थायरॉईडचा त्रास होत नाही. स्त्रियांनी 1 मिनिटभर दोन्ही भुवयांच्या मध्ये कपाळावर अनामिकेने कुंकू लावतात तसे घड्याळाच्या काट्याप्रमाणे वर्तुळाकार मसाज करावा. पुरुषांनी दोन्ही भुवयांच्या मध्यभागापासून केसांच्या दिशेने कपाळावर उजव्या हाताच्या अंगठ्याने उभ्या रेषेत 3 वेळा मसाज करावा. यामुळे मनावरील ताण नाहीसा होतो, मन स्थिर राहते, वैचारिक पातळी चांगली राहते, डोकेदुखीचा त्रास होत नाही, चष्मा लागत नाही. गरोदरपणात 1 दिवसाआड शहाळ्याचे पाणी नियमित प्यावे. यामुळे बाळंतपण सुखरूपपणे पार पडते व बाळ धष्टपुष्ट होते. कोणताही पदार्थ गरम असताना खाऊ पिऊ नये, तो कोमट असतानाच खावा. रोज शक्य होईल तितके चालावे. स्मरणशक्ती वर्षातून एकदा सलग 15 दिवस मुलांना पेरू खायला दिल्यास स्मरणशक्ती वाढते. मुलांना त्राटक शिकवल्यास स्मरणशक्ती एकाग्रता वाढते. कॅन्सर वर्षातून एकदा सलग 15 दिवस गाजराचा रस प्यायलाच आयुष्यभर कॅन्सर होत नाही. कुठलाही सल्ला तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाशिवाय अंमलात आणू नये. धन्यवाद.